नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर नाशिक या आपल्या विद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 8 दिवसापासून आपण शासनाने तुमच्या मूलभूत संकल्पना दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची उजळणी करून घेण्यासाठी मागील इयत्तेचा अभ्यासक्रम सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स चालू केलेला होता आहे. 45 दिवसाचा हा ब्रिज कोर्स. या ब्रिज कोर्समध्ये साधारणपणे सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना मागील इयत्तांच्या तुमच्याकडून त्या उजळणीच्या स्वरूपामध्ये करून घेतल्या जात आहेत. त्यामध्ये विविध कृतीपत्रिका दर दिवशी वेगवेगळ्या विषयांच्या तुमच्यासमोर येत आहेत. त्या अतिशय आनंदाने तुम्ही त्या सोडवत असाल. सूचनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मागच्या वर्षाच्या मूलभूत संकल्पना पूर्ण करत असताना ह्या कृतीपत्रिका 100 पेजेस वहीमध्ये प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या वह्या करून लिहून काढायच्या आहेत, सोडवायच्या आहेत. यांचं प्रत्यक्ष मूल्यमापन शाळेमध्ये शिक्षकांद्वारे केलं जाणार आहे. त्याच पद्धतीने इयत्ता 9वीच्या आपल्या गणिताच्याही कृतीपत्रिका तुम्ही सोडवत असाल अशी आशा करतो. त्या चेक केल्या जातील. त्यानंतर 15 तारखेस पहिली परीक्षा तुमची त्यावर आधारित होणार आहे. सर्वांनी त्यासाठी तयारी ठेवायची आहे, अभ्यास करायचा आहे. नंतर 30 तारखेला आणि परत 15 ऑगस्टला अशा प्रकारे आपलं शेड्यूल असणार आहे. त्या दरम्यानच्या सर्व कृतीपत्रिका आलेल्या PDF चा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये मागील 8 दिवसापासून या ब्रिज कोर्समुळे आपण ऑनलाईन व्हिडिओचे हे लेक्चरचे जी शृंखला होती, साखळी होती, ती बंद केलेली होती. आजपासून पुन्हा एकदा सन्माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आपण या व्हिडिओ लेक्चरची शृंखला साखळी चालू करत आहोत. आज आपण इयत्ता 9वीच्याच गणित भाग 2च्या भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये गणित भाग 1च्या संच प्रकरणांचा सविस्तर असा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण भूमिती या भागातील म्हणजेच गणित भाग 2 या भागातील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण प्रत्यक्ष अध्ययनाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला पुस्तकाची ओळख या भागामध्ये गणिताच्या दोन्ही पुस्तकांची ओळख करून दिली होती. त्याचं फ्रंट पेज आणि कुठल्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली होती. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती गणित भाग 2 इयत्ता 9वीचं हे पुस्तक अशा प्रकारचं आहे, अशा स्वरूपाचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतलं असेल आशा ठेवतो. नसेल घेतली तर लवकरात लवकर घेऊन टाका. नवं पुस्तक घेतलं तरी चालेल किंवा मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची संपर्क साधून जुनी पुस्तकं तुम्ही घेतली तरी हरकत नाही. परंतु चांगल्या अध्ययनासाठी आपल्याला पुस्तकाची आवश्यकता असते. साधारणपणे आपण गणित भाग 2 या विषयामध्ये भूमितीतील कुठल्या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर भूमितीतील साधारणपणे 9 प्रकरणांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. ज्यामध्ये आपण प्रथम प्रकरण अभ्यासणार आहोत, जे आज अभ्यासनाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध. त्यानंतर समांतर रेषा, त्रिकोण, त्रिकोण रचना, चौकोन, वर्तुळ, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती आणि पृष्ठफळ अशा विविध संकल्पनांचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकरणांद्वारे आपण करणार आहोत. चला तर मग आपण आता प्रत्यक्ष अध्ययनाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, भूमितीतील मूलभूत संबोध. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भूमिती हा भाग तसा नवीनच आहे असं वाटत असेल, परंतु तसं काही नाही. मागील इयत्तांमध्ये आपण भूमितीचे काही घटक थोड्या बहुत प्रमाणामध्ये अभ्यासलेले आहेत. ते गणिताच्या पुस्तकामधून. सामान्य गणित असा हा आपला विषय असायचा. या प्रकरणामध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत ते प्रथमतः बघूया. या प्रकरणामध्ये बिंदू, रेषा, प्रतल, बिंदूचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने आणि सिद्धता. बघा, यामध्ये काही नवीन घटकांचा तुम्हाला समावेश झालेला दिसतो. बिंदू, रेषा ही बिंदूचे निर्देशक, अंतर,
हे काही घटक आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत किंवा या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे किंवा हे शब्द तुमच्या कानावर पडलेले आहेत. परंतु दरम्यानता, सशर्त विधाने, सिद्धता, प्रतल हे जे घटक आहेत हे पूर्णतः तुमच्यासाठी नवीन असणार आहे. चला मग आपण भूमितीचा अभ्यास करूया. भूमिती या भागाचा अभ्यास करत असताना आपण भूमितीविषयी थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसतं आहे. हे जे चित्र आहे ते इजिप्तमधील पिरॅमिडचं चित्र आहे. साधारणपणे इजिप्त हा पिरॅमिडसाठी ओळखला जातो, सुप्रसिद्ध आहे. इसवी सन 3000च्या काळात पूर्व एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील, स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रातील विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकणार नाही, असं संशोधकांचं मत आहे. आता भूमिती हे नाव कसं पडलं असेल या विषयाला, भूमितीचा विषय निघाला म्हणून आपल्याला ती प्राथमिक स्वरूपामधली आपल्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये माहिती करून घेणं गरजेचं आहे. भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भू म्हणजे जमीन. भू म्हणजे काय आहे? भू म्हणजे जमीन. जमीन आणि मिती म्हणजे मापन. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा. भूमिती. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. जमीन मोजण्याच्या संदर्भामधील काही गोष्टी घडल्या आणि त्या एकत्रित झाल्या आणि मग त्या संदर्भातून हा विषय निर्माण झालेला असावा. अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रचनांसाठी झाला. इथे काही शास्त्रज्ञांचा उल्लेख आपण या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता. तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून समरूप त्रिकोणाचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली. बघा, समरूप त्रिकोण वगैरे आपण या इयत्तेमध्ये अतिशय सविस्तरपणे घेणार आहोत. आणि पिरॅमिडची उंची वापरण्यासाठी त्यांनी समरूप त्रिकोण ही संकल्पना अत्यंत योग्य पद्धतीने वापरून उंची काढलेली होती. पायथागोरस हा स्थेलचा विद्यार्थी होता. बघा, पायथागोरस हे नाव आपण नेहमी ऐकतो. पायथागोरसचा सिद्धांत नेहमी तुम्हाला सांगितला जातो. काय आहे बरं पायथागोरसचा सिद्धांत? कोणाच्या संदर्भात आहे पायथागोरसचा सिद्धांत? विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरसचा सिद्धांत हा काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात पायथागोरस या शास्त्रज्ञाने मांडला. त्यामध्ये त्याने असं सांगितलं आहे की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. कर्ण म्हणजे 90 अंशासमोरील बाजू. ठीक आहे, हा सुद्धा भाग आपण सविस्तरपणे पुढच्या काही इयत्तांमध्ये पुढच्या वर्षी बघणार आहोत. तर थेल्स हा पायथागोरसचा विद्यार्थी होता. प्राचीन भारतीयांनी देखील भूमिती या विषयाचा सखोल अभ्यास आणि ज्ञान होते. कशावरून हे समजते? तर वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करायचे. आपण रामायण, महाभारत यासारख्या सिरियल्समधून बघतो किंवा काही धार्मिक पुस्तक वापरतो किंवा आत्तासुद्धा लग्न कार्यांमध्ये आपण यज्ञ वगैरे हा भाग बघत असतो. या यज्ञ कार्याची रचना करण्यासाठी प्राचीन काळात भूमितीय गुणधर्माचा उपयोग केला जात होता. दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे, त्याचे आकार कसे तयार करावे, त्याचा उल्लेख शल्वसूत्र आढळतो. शल्वसूत्र म्हणजे एक ग्रंथ आहे. नंतरच्या काळात भारतीयांमध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आदी गणितज्ञांनी याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडल्या. चला आपण प्रत्यक्ष आपल्या या भागाला सुरुवात करूया. भूमितीतील मूलभूत संबंध, बिंदू, रेषा आणि प्रतल, 3 घटक सुरुवातीला आपण बघायचे. ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही. बघा, आपण संख्येची काही व्याख्या, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7, पूर्ण संख्या 0 1 2 3 4, पूर्णांक संख्या अनंतापासून -3 -2 -1 0 1 2 3 4 अशी करतो. आणि वेगवेगळ्या तशा बाकी संख्यांच्या जशा आपण व्याख्या करत नाही तशा बिंदू, रेषा, प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाही. भूमितीतील काही मूलभूत संबोध आहेत. त्या मूलभूत संबोधामध्ये हे संबंध येतात. रेषा, प्रतल हे बिंदूचे संच आहेत. रेषा म्हणजे सरळ रेषा, हे ध्यानात ठेवा. इथून पुढच्या भागामध्ये रेषा हा शब्द उल्लेख केल्यानंतर सरळ रेषा हाच तुम्ही त्याचा अर्थ घ्यायचा आहे. 2 प्रकारच्या नागमोडी वळणाची रेषा असते आणि सरळ रेषा. तर रेषा म्हटल्यानंतर सरळ रेषा दरवेळेस आपण काही म्हणणार नाही, रेषाच हा भागाचा उल्लेख करणार आहोत. तर बिंदू, रेषा, प्रतलमध्ये रेषा आणि प्रतल हे बिंदूचे संच आहेत.
रेषा म्हणजे सरळ रेषा असा याचा अर्थ घ्यायचा आहे. आता पुढचा जो मुद्दा येतो आहे तो म्हणजे बिंदूचे निर्देशक आणि अंतर. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला एक संख्या रेषा लागणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला एक संख्या रेषा दिसते बघा. यामध्ये ही सरळ संख्या रेषा काढलेली आहे. संख्या रेषा म्हणजे काय रे मित्रांनो? तर संख्या रेषा म्हणजे रेषेवरती असलेल्या बिंदूशी, प्रत्येक बिंदूशी एक संख्या निगडीत असते. अशा रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. बघा इथे ओ या बिंदूशी 0 ही संख्या निगडीत आहे. डी या बिंदूशी 1 ही संख्या निगडीत आहे. ई या बिंदूशी 3 ही संख्या निगडीत आहे. ए या बिंदूशी 5 ही संख्या निगडीत आहे. काही संख्यांशी निगडीत बिंदूंचे नावं दिलेले नाही आहे. बिंदू निगडीत आहेत परंतु नावं दिलेली नाहीत. आता ही संख्या रेषा आहे. बिंदूचे निर्देशक आणि अंतर काढण्यासाठी आपल्याला संख्या रेषा हा भाग महत्त्वाचा असतो. संख्या रेषेच्या आधारे आपण दोन बिंदूंमधील अंतर काढायचे, कसे काढायचे ते बघणार आहोत. या ठिकाणी ही संख्या रेषा तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. आता या ठिकाणी संख्या रेषेमध्ये डी हा बिंदू बघा, डी हा बिंदू दिसतोय. डी हा बिंदू संख्या रेषेवरील एक ही संख्या दाखवतो. बघा डी दिसतोय, मी पॉईंट आउट करतो. हा डी हा जो बिंदू आहे हा संख्या रेषेवरती काय दाखवतो आहे? एक ही संख्या दाखवतो. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की एक ही संख्या डीचा निर्देशक आहे. डीशी संबंधित कोणती संख्या आहे? एक. म्हणजेच एक हा निर्देशक आहे डीचा असे म्हणतात. बी या बिंदू संख्या रेषेवरती दिसतोय आणि त्याच्या खाली, बीच्या खाली एक संख्या दिसते, त्या बिंदूच्या खाली -3. म्हणून यावरून असं सांगता येईल की -3 हा बीचा निर्देशक आहे. त्याचप्रमाणे सांगा बरं एचा निर्देशक किती? बरोबर, एच्या खाली -5 आहे म्हणून एचा निर्देशक -5, ईचा निर्देशक आहे 3. आता यावरून आपल्याला डी बिंदूपासून ई बिंदूचे अंतर किती एककावर आहे ते दिसतंय. डी पासून ए पर्यंत बघा, डी पासून एक मी सुरुवात करतो. डी पासून एक सुरुवात केली, डी पासून एक सुरुवात केली तर हे अंतर काढलं बघा, 1 आणि 2 म्हणजे किती अंतर झालं? 2 भागाचा एककाचं अंतर आहे, म्हणजे 2 एकक आपण असं म्हणू शकतो. डी व ई बिंदूमधील अंतर किती आहे? 2 आहे. आपण दोन बिंदूंमधील अंतर एकके मोजून काढू शकतो. या संख्या रेषेवर ई आणि बिंदूमधील अंतरही, ए आणि बी मधील अंतरही बघा, इथून इथे ए आणि बी मधील अंतर जर काढायचं झालं, इथून बघितलं हा 1 एकक आणि हा दुसरा एकक, 2 एकक. किती एकक झाले? एकूण 2 एकक. म्हणजे किती झालं? ए आणि बी मधील अंतर किती झालं? 2 एकक झालं. आता निर्देशकाचा उपयोग करून अंतर कसे काढायचं ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला एक संख्या रेषा दिसतेली आहे. या संख्या रेषेवरती एचा निर्देशक -5 आहे, बीचा निर्देशक -3 आहे. दिसतं, एचा निर्देशक दिसतोय -5, बीचा निर्देशक -3, सीचा निर्देशक 2, सीची संबंधित जी संख्या असते त्याला निर्देशक म्हणतात. ओचा निर्देशक आहे 0, डीचा निर्देशक आहे 1, ईचा निर्देशक आहे 3. तर मित्रांनो, यावरून आपल्याला दोन बिंदूतील अंतर निर्देशकाच्या सहाय्याने कसं काढायचं ते बघायचं आहे. बघा या ठिकाणी डी या बिंदूचा निर्देशक, डीचा निर्देशक किती आहे? डीचा निर्देशक आहे, डीचा निर्देशक किती आहे? निर्देशक डीचा निर्देशक सांगायचा आहे. डीचा निर्देशक आहे 1. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बिंदूचा निर्देशक घेऊया. ईचा निर्देशक किती आहे बघा, बिंदू ईचा निर्देशक, बिंदू ईचा निर्देशक सांगता येईल. ईचा निर्देशक आहे, बरोबर, ईचा निर्देशक आहे 3. आता दोन बिंदूंमधून निर्देशकाच्या सहाय्याने काढायचे अंतर. त्यासाठी आपल्याला ते निर्देशक लहान, कोणत्या बिंदूचा निर्देशक लहान आहे, कोणत्या बिंदूचा निर्देशक मोठा आहे, 3 आणि 1ची तुलना केली तर 3 हा निर्देशक, 3 ही संख्या एकापेक्षा काय आहे? मोठी आहे. प्रथमतः हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. म्हणजे बिंदू ई आणि डी मधील अंतर काढायचे असेल तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचं आहे? वजा करायचं आहे. म्हणजे 3 वजा 1 बरोबर उत्तर येते 2. आणि आधी पण आपण बघितलं बघा, इथे अंतर बघतो, डी बिंदू दिसतोय, डी 1 आणि 2, डी आणि ई मधलं अंतर किती आलेलं आहे? 2. आणि आपण निर्देशकाचा वापर करून सुद्धा ते कसं शोधलेलं आहे?
3 वजा 1 बरोबर 2. आलं लक्षात? आता हे गणितीय क्रिया आता जी मी तुम्हाला सांगितली ही मांडायची कशी, त्याची मांडणी कशी करायची, तर दोन बिंदू ई आणि डी मधील अंतर हे कसं दाखवतात ते तुम्हाला सांगतो. दोन बिंदू डी आणि ई मधील अंतर हे कोणत्या प्रकारे दर्शवलं जातं. डी आणि ई मधील अंतर हे डी ऑफ ई डी, म्हणजे डी काढून साध्या कंसात डी ऑफ ई डी, ई कॉमा डी अशा स्वरूपाचं त्याचं लेखन केलं जातं, डी ऑफ ई डी. आणि हे अंतर म्हणजेच काय, हे अंतर म्हणजे एल ऑफ ए डी ई डी. आपण एल ऑफ म्हणजे दोन डी आणि ई बिंदूमधील लांबी असं आपण दर्शवत होतो. तोच भाग म्हणजे एल ऑफ ई डी, म्हणजेच ही ई डी या रेखेची काय होते, लांबी होते असा त्याचा अर्थ होतो. तर आता हे प्रत्यक्षपणे आपल्याला याच्यामधील अंतर काढण्याचं आहे, तर ते कसं शोधायचं आता आपण बघूया. या दोन बिंदूमधील अंतर शोधण्यासाठी आपल्याला एक सूत्राचा वापर करायचा आहे. ते सूत्र म्हणजे काय, ई आणि डी मधील अंतर काढण्यासाठी आपण गणितीय क्रिया कशी करायची, तर प्रथमतः दोघांमधील काय काढायचं आहे, दोघांचे निर्देशक शोधायचे. नंतर जो मोठा निर्देशक असेल त्याच्यातून लहान निर्देशक वजा करायचा. लिखाणा क्रमांक काय, डी ऑफ ई डी ई कॉमा डी बरोबर मोठा निर्देशक आहे 3 वजा 2, 3 वजा 1 उत्तर येतं 2. म्हणजेच डी ऑफ ई डी बरोबर किती, 2. म्हणजेच त्याचा अर्थ एल ऑफ ई कॉमा डी बरोबर किती, बरोबर येतं उत्तर 2. आलं लक्षात? आता आपण अजून एखादं उदाहरण घेऊया आणि त्याच्या सहाय्याने अजून तुमची संकल्पना ही दृढ करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. ई आणि डीचा विषय सोडून द्या. सी आणि डीच्या दरम्यानचा अंतर. आधी प्रत्यक्ष आपण बघूया सीचा निर्देशक काय आहे. सीचा निर्देशक दिसतोय -2 आणि डीचा निर्देशक आहे 1. त्याच्यातील अंतर आपण आपल्या पद्धतीने शोधून घेऊया. पहिले 1, 2 आणि 3. म्हणजे सी आणि डी मधील अंतर आपल्याला दिसतंय 3 एकक. पण दरवेळेस आपण समजा एखाद्या बिंदूचा निर्देशक असेल 2 लाख आणि दुसऱ्या एखाद्या बिंदूचा निर्देशक असेल 27, तर त्यामधील अंतर कसं शोधत बसायचं. त्यासाठी गणिती क्रिया अंतर काढण्याच्या सूत्राचा वापरच करावा लागेल. ही सोपी गोष्ट आहे. सी आणि डी आपण मोजू शकतो प्रत्यक्षपणे, पण एखाद वेळेस आपल्याला मोजायला अडचण येतील संख्यांचे निर्देशक मोठे असल्यावरती. त्यासाठी आपली ही जी गणिती क्रिया आहे ती महत्त्वाची आहे. मग मी प्रथम सांगितल्याप्रमाणे सी आणि डी मधील अंतर काढायचं, तर सीचा निर्देशक आणि डीचा निर्देशक माहिती होणं गरजेचं आहे. सीचा निर्देशक आपल्याला माहिती आहे, सीचा निर्देशक झालेला आहे -2 आणि डीचा निर्देशक आहे 1, बरोबर. मग आता याच्यामधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवून घ्यावा लागणार आहे, कारण की जो मोठा आहे त्याच्यातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. मग -2 आणि 1मध्ये कोणती संख्या लहान आणि कुठली मोठी आहे, बरोबर. -1 ही संख्या ही 2पेक्षा काय आहे, मोठी आहे. म्हणून 1मधून 2 वजा केला तर आपल्याला सी आणि डी मधील अंतर मिळू शकते. मग सी आणि डी मधील अंतर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, सी आणि डी मधील अंतर काढण्यासाठी आपण त्या दोघांचे काय घेणार आहोत, निर्देशक घेतला. सीचा निर्देशक -2, डीचा निर्देशक 1. मग लिहिताना कसं लिहायचं, डी ऑफ सी कॉमा डी. सीचा निर्देशक वजा डीचा निर्देशक, परंतु इथे मोठी संख्या आहे 1 म्हणून डीचा निर्देशक पहिले लिहिणार 1 वजा सीचा निर्देशक, पण सीचा निर्देशक मुळातच -2 आहे म्हणून कंस साधा कंस -2 आणि हे सोडवणार 1 वजा वजा अधिक 2 उत्तर येतं 3. म्हणजेच डी आणि सी मधील अंतर किती आलं आहे, 3 एकक. बघा सी आणि डी मधील आहे -1, 2 आणि 3. इकडूनही सुरुवात केली डाव्या बाजूकडून 1, 2 आणि 3 आली. तर याला म्हणतात अंतर संकल्पना. दोन बिंदूंमधील अंतर कसं शोधायचं. साधारणपणे 8वीला सुद्धा हा भाग झाला असेल तुमचा आणि आता आपण त्या भागाची माहिती करून घेतलेली आहे. आता दोन बिंदूंमधील अंतर कसे काढायचे हे आपल्याला कळालेलं आहे. सराव संच 1.1 मध्ये साधारणपणे पहिलं उदाहरण दिलेलं आहे. खालील दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे ते मी तुम्हाला ती माहिती सांगतो. ते स्वाध्याय तुमच्यासाठी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो,
स्क्रीनवरती तुम्हाला सराव संच 1.1 दिसतोय. इथे एक संख्या रेषाही दिसते आहे तुम्हाला. या संख्या रेषेचा वापर करून हे खाली दिलेले 7 उदाहरण तुम्ही मी आत्ता शिकवलेल्या पद्धतीनुसार सोडवायचे. पहिलं उदाहरण आहे डी ऑफ बी, म्हणजे बी आणि ई बिंदूमधील अंतर. त्यासाठी बीचा निर्देशक आहे. बीचा निर्देशक आहे 2. दिसतंय तुम्हाला. बीचा निर्देशक 2, ईचा निर्देशक 5. 2 आणि 5 मधील मोठी संख्या कुठली? 5. 5 वजा 2 उत्तर येते 3. ते लिहायचं आहे तसं त्या पद्धतीने. आणि अशा प्रकारे हे उदाहरण तुम्ही सोडवायचे. आज सराव संच 1.1 मधील पहिलं उदाहरण तुम्हाला स्वाध्यायासाठी देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचे व्हिडिओ लेक्चरमधील घटक समजलेलाच असेल. आजसाठी एवढंच. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढची संकल्पना समजून घेऊ.